बाहेर आहेत ना तुम्ही? लोणंद आहे ना वाटतं? हा लोणंद गडबडीत राहिलं, सॉरी, थोडा उशीर झाला. कोण कोण जॉईन झालं आपल्यातून? परत तिथल्या सेवांमध्ये जॉईन कमी अलका होते ना माताजी, म्हणून. तुम्हाला पण होस्ट करून ठेवते. हे आपल्याला भगवद्गीतेतलं कळतं. हम्म. म्हणजे एखादा हरवलेला माणूस शाळेत सोडावं. हरवलेल्या मुलाला आपण मदत काय करायची? सुरू करायचं का माताजी? रेकॉर्डिंग सुरू करता का? ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व वैष्णवींचे सर्व वैष्णवींचे आजच्या सत्रामध्ये स्वागत आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। तर आज आपण 16वा अध्यायामधील 23वा श्लोक पाहत आहोत। तर त्याचा असा श्लोक असा आहे, यह शास्त्र विधी मुत्सृज वर्तते कामकारतः न सह सिद्धम वाप्नोति न सुखम परागतिम। अर्थ असा आहे, जो शास्त्र विधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य पाहूया। श्रील प्रभुपाद की जय। पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विविध वर्णासाठी आणि आश्रमासाठी शास्त्रविधी घालून देण्यात आलेले आहे। प्रत्येकाने या विधिविधानाचे पालन करावे अशी अपेक्षा असते। जर मनुष्याने या विधिविधानाचे पालन केले नाही आणि आपला काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीही सिद्धी प्राप्त करू शकत नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला तात्विक दृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर मनुष्याला नराधम समजले जाते। मनुष्य जीवनात जीवाने सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धी अवस्थेपर्यंत प्रगती करण्याकरिता निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी त्याच्याकडून अपेक्षा असते। अशा नियमांचे पालन केले नाही तर त्याचे अधपतन होते। तथापि जरी त्याने विधिविधानांचे आणि नैतिक मूल्यांचे पालन केले आणि शेवटी भगवंतांना जाण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकला नाही तर त्याचे सारे ज्ञान व्यर्थ ठरते। परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचा प्रयत्न निष्फळ ठरतात। म्हणूनच मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तरापर्यंत स्वतःची उन्नती केली पाहिजे। त्याच वेळी
तत्काळ त्याला परमोच्च संसिद्धी प्राप्त होऊ शकते, अन्यथा नाही. कामकारतः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो, तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो. त्याला माहित असते की हे निषिद्ध आहे, तरीही तो असे कार्य करतो. याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करत नाही, म्हणून त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंतांच्या शिक्षेस पात्र ठरतात आणि त्याला मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करण्याची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेष करून जीवन शुद्धी करून घेण्यासाठी असते आणि जो मनुष्य विधिविधानाचे पालन करू शकत नाही, तर स्वतः शुद्धीकरण करू शकत नाही, तसेच त्याला वास्तविक सुखही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये श्रील प्रभुपादांनी सविस्तर वर्णन ह्या तात्पर्यामध्ये खूप छान रीतीने दिलंय, की आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. जसं की आपण पाहतो की इस्कॉनचे जे नियम आहेत, 4 नियम पालन करणं. मग एखाद्याला असं वाटेल की मी आता 4 नियमांचं पालन करतो म्हणजे मी फार मोठा भक्त झालो, असं नाही. तर 4 नियमांचं पालन करणं म्हणजे तो स्वतः आधी मनुष्य होणं होय. म्हणजे आपली जी स्थिती आहे ती खूप तमोगुणाच्या स्तराप्रत असल्यामुळे जर ह्या नियमांचं पालन केलं तर निदान तो मनुष्य होतो आणि त्याच्यानंतर तो साधना करायला लागतो आणि साधनेच्या प्रभावाने तो पुढे भक्त होतो. म्हणजे ही स्टेप आपण कधी आपले जर खूप चांगल्या रीतीने आपले नियम पालन करणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते नियम म्हणजे काही सगळं काही नाही म्हणून. आणि आता आपण या श्लोकामध्ये पाहतो की कशा पद्धतीने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गुरु मानले आणि गुरु मानल्यानंतर त्यांना परमोच्च भगवानही मानले आणि त्याच्यानंतर आता त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी आता वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी सर्वप्रथम वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी विचारल्या. त्याच्यात त्रिगुणांच्या लागण झालेला व्यक्ती कसा असतो, त्रिगुण जर त्याच्यामध्ये ह्या कशा पद्धतीने त्याची लक्षणं आहेत, असे वेगवेगळे प्रश्न विचारत विचारत त्यांनी पुढे आल्यानंतर आपण पाहतोय की 16व्या श्लोकामध्ये 22व्या श्लोकामध्ये नरकाची 3 द्वारे सांगायला विचारले. तर त्याच्यामध्ये पण काम, क्रोध आणि लोभ ही कशा पद्धतीने हे नरकाचे द्वार आहेत आणि आपल्याला त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायचे. म्हणजे कधी पण कोणती गोष्ट करायची म्हटलं की आपल्याला रस्ता जरी चालायचं म्हटलं की त्या रस्त्यावरती आपल्याला नेहमीचा रस्ता असला की आपण ते खड्डे चुकवत जातो. पण नेहमीचा रस्ता नसला की अचानक एखाद्या खड्ड्यामध्ये आपली गाडी आदळल्यानंतर बरचसं काही नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून सगळ्या गोष्टी आधी जाणून घेणं फार गरजेचे असतात. मग त्याच पद्धतीने ते आपण पाहतोय की कसे असे आपण आहे की ज्याची या सगळे जे त्रिगुण आहे, या त्रिगुणातून हे 3 जे नरकाचे द्वार आहे, काम, क्रोध आणि लोभ, याच्यापासून आहे ना मग सुटका करायची असेल तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर आत्मसाक्षात्कारासाठी काय केलं पाहिजे की अनुकूल असं कोणतंही काम केलं पाहिजे. आणि मग कसं त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे अनुकूल आत्मसाक्षात्कार करण्यासाठी? तर मग आपण महाराज म्हणतात तसं की गीता भागवत गरिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग गीता भागवत जर श्रवण केलं ना आणि अखंड चिंतन जर भगवंतांचं नामस्मरण जर सतत करत राहिलं तर आपोआप याच्यातून आपली सुटका होणार आहे. परंतु त्याच्याही अपोजिट आजचा श्लोक आहे. तर याच्या आजच्या श्लोकामध्ये मात्र बघा की कशा पद्धतीने सांगितलंय की जर हे केलं नाही तर म्हणजे बघा जो शास्त्रविधीचा त्याग करतो, फर्स्ट शास्त्रविधीचा त्याग करतो, सेकंड काय आहे, जो लहरीप्रमाणे कर्म करतो. ह्या 2 गोष्टी केल्यानंतर काय होतं, त्याने काय होतं बरं, तर त्याने काय होतं, सिद्धी सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. कोणती सिद्धी सुख आणि परमगती. आणि हे सुख सुख जे माणूस आहे ना तर तो जीवनभर झटत असतो या सुखासाठी आणि योगीजन झटत असतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी. आणि काही जण भक्तगत हे करत असतात परमगती म्हणजे भगवंतांच्या चरणाची प्राप्ती. ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सगळे लोक झटत असतात वेगवेगळ्या स्तराचे. परंतु ते जर स्तर गाठायचा जर असेल आणि जर त्याच्यासाठी आपल्याला बरीचशे साधनं आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण जर त्याने ह्या 2 गोष्टी वरच्या केल्या म्हणजे एक कोणती शास्त्रविधीचा त्याग केला, सेकंड कोणती गोष्ट केली त्याने, लहरीप्रमाणे कर्म केलं की त्याला हम है तो कायदा असं म्हणतात ना, की त्या पद्धतीने मी जे म्हणेल ना तो कायदा असं जर केलं ना त्याने, तर सध्या काय आहे हे कलियुग आहे.
आणि कलियुगामध्ये अशीच लोक जास्त आहेत की ते मी सांगेल मी सांगेल ते खरं असं म्हणणारे लोक आहेत. मग त्यांना काय वाटतं, त्यांना हे सगळं गोष्टी करतात का नाही की ते सगळं त्यांना काय होतं, अंधश्रद्धा वाटते. बऱ्याचशा लोकांना आम्ही ऍडव्हान्स लोक आहोत, आम्ही आम्ही करतो म्हणजे आम्ही सगळं शास्त्र शुद्ध म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या पाहून करतो असं त्यांना वाटतं. आणि हे बाकीचे करतात ना ती सगळी अंधश्रद्धा. हे काय खरं आहे का ह्या सगळ्या गोष्टी? आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना म्हणजे एक प्रकारे ही मायथॉलॉजी म्हणजे अंधश्रद्धेची म्हणजे दंतकथा आहेत ह्या सगळ्या ज्या पौराणिक कथा आहेत, हे जे ग्रंथ आहेत, ते सगळ्या दंतकथा आहेत असं त्यांना वाटायला लागतं. आता तसं पाहायला गेलं तर मग त्या दंतकथा आहेत ते ग्रंथ, तर मग ते अजून सुद्धा पूजनीय इतके का आहेत. मग तुम्ही जे वाचत आहात, तुम्ही काय वाचता? कादंबऱ्या वाचता. मग त्या कादंबऱ्या तुम्ही किती वेळा वाचता? घरामध्ये ठेवून तुम्ही असं कधी झाली का, तर ही कादंबरी मला खूप आवडली म्हणून मी आता रोज तिचं पठण करणार आहे किंवा रोज वाचणारे. नाही, राहू द्या रोज. वर्षात 4 वेळा. तुम्ही एकदा वाचल्यानंतर ती लगेच शिळी झाल्यासारखी वाटते आणि तुम्ही ती ठेवून देता. अगदी रोजचा पेपर बघा ना तुम्ही, घरी येणारे जे न्यूज पेपर आहे, रोजचा न्यूज पेपर येतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी तो शिळा होतो आणि तुम्ही लगेच त्याला रद्दीमध्ये टाकून देतात. म्हणजे त्याचे काय काय वापर करता तुम्ही त्याचा? म्हणजे नंतर तो रद्दीतून तुम्ही म्हणता की नाही नाही, हे सगळे जे आहे न्यूज पेपर हे भगवंतांच्या म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्ट्या आजच्या युगाचं सगळं त्याच्यामध्ये आहे म्हणून मी एकदम जपून ठेवलं पाहिजे. असं होतं का? काहीच होत नाही. तर तुम्ही ते नंतर रद्दीत जातं, ते भेळ खायला जातं, कुठं आणखीन शेंगदाणे खायला जातं. तर कधी कधी तर काय होतं, लहान मुलांचे बाकीचे कार्यक्रम उरकायला सुद्धा त्याचा वापर होतो. म्हणजे तुम्ही ठेवलंय का त्याला एकदम असं छान घरामध्ये आणि त्याचा ते रोजचं रोज वाचलंय, असं कधी केलं का? नाही केलं. पण जे शास्त्र आहे ना चिरतरुण आहे. कारण कसं म्हटलंय की वेदेचे सर्व अहमेव वेदा वेदांत कृत विदेह चाहम जसं म्हटलेलं आहे. तर हे स्वतः भगवंत काय सांगतायत की भगवंत मी वेद आहे. काय सांगतायत भगवंत? की मी वेद आहे. वेद आहे भगवंत म्हणजे वेद कसं, की जसं भगवंतांना म्हटल्यामुळे अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती पशांती पांती कलियंती चिरा जगंती आनंद चिन्मय आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंद मादी पुरुष तमहम भजामी. म्हणजे की भगवंत कसे आहेत की ते भगवंत सच्चित आनंद स्वरूप आहेत. भगवंत चिरतरुण आहेत भगवंत. आणि मग भगवंत चिरतरुण आहेत तर मग वेद कसे झाले? हे सुद्धा चिरतरुण झाले. म्हणजे वेद चिरतरुण झाले म्हणजे हे जे भगवंतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही चिरतरुण आहे. तर भगवंतांनी सांगितलेली वाणी ही भगवद्गीता आहे, ती सुद्धा चिरतरुण आहे. श्रीमद भागवत भगवंतांच्या लीला, भक्तांच्या लीला त्याच्यामध्ये आहेत, ते म्हणून ते सुद्धा चिरतरुण आहेत. भगवंत स्वतःच म्हटलेत की मी श्रीमद भागवतामध्ये भागवत हा माझा अवतार आहे. म्हणजे विग्रह रूपामध्ये सुद्धा त्याचं पूजन केलं जातं. म्हणजे श्रीमद भागवत हे प्रत्यक्ष भगवंत आहेत म्हणून सुद्धा ते काय आहे? चिरतरुण आहे. म्हणून हे जे आपले ग्रंथ आहेत ना ते चिरतरुण आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही सांगितलंय, जे काही सांगितलंय ते चिरतरुण आणि चिर सुख प्राप्त करून देणार आहे आपल्याला. म्हणजे असं नाही की ते तात्पुरतं सुख प्राप्त करेल असं काही नाहीये. ते त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी बघा की एक उदाहरण बघा की रावण सुद्धा कसा होता की तो वेद पाठी ब्राह्मण होता. एवढा एवढा मोठा ब्राह्मण असून त्यावेळेस त्याला चांगलं स्थान होतं. परंतु ज्यावेळेस त्याने काय केलं, वाईट संगती आणि काय केलं, आणखीन काम वासनेच्या आहारी गेला आणि त्याच्यामुळे जास्त पैसा ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपोआप आपले मित्रमंडळी बदलतात, आपले नीती नियम बदलतात. आपण जे आपले 4 नियम आहेत ते पालन करायचं विसरतो आणि त्यानंतर आपोआप त्यांनी ग्रंथांचं, वेदांचं, सगळ्याचं तो काय करत असतो, त्याग करत असतो आणि त्याच्यामुळे आपोआप त्याची अधोगती होते. मग हेच रावणाच्या बाबतीत सुद्धा झालं की त्यांनी काय केलं, नरकाचे द्वार उघडले. काम, क्रोध आणि लोभ ह्या सगळ्या गोष्टी ना नरकाचे द्वार त्यांनी उघडले आणि पुन्हा मग अशा पद्धतीने त्याच्याकडून सगळे एक एक गोष्टी काय घडत गेल्या की वाईट घडत गेल्या. आता वैष्णव म्हणतात की एक अशी ही गोष्ट आहे की वैष्णव काय म्हणत असतात की मी खूप त्यांना एकदम प्रार्थना भगवंतांपुढे करायचं म्हटल्यानंतर आपण पाहतो की वैष्णव आपण वेगवेगळे वैष्णव गीत वगैरे गातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती मोठे महान महान वैष्णव आहेत. त्यांनी कसं म्हटलंय की आम्ही कशा पद्धतीने त्याचा अर्थ किती छान आहे की मी कशा पद्धतीने खूप पापी आहे, अशा पद्धतीने ते एकदम
आत्मतेने एकदम प्रार्थना करत असतात की मी किती पापी आहे म्हणून. मग आपण असं कधी कधी असा विचार मनामध्ये येतो का आपला, की कसं काय बरं की हे असं असं का म्हणत असतील की मी खूप पापी आहे, मी खूप पापी आहे असं का म्हणत असतील, आणि ते तर सगळ्यात उत्तम भक्त आहेत आणि ते काय म्हणतात की मी खूप पापी आहे. मग काय असेल का असं का असं, म्हणजे आपण काही काही वेळेस गेस काढल्यावरती असं म्हणतो की आपण नाही, बहुतेक आहे ना ती बोलण्याचा शिष्टाचार असेल, किंवा एखादी काव्य रचना करत असेल तर यमक जुळवण्यासाठी ते असं म्हटलं असेल, असं काहीतरी. पण ते तसं काही नाहीये. कारण ह्या वैष्णव आहेत ना, की त्यांची पापाची जी आहे ना स्टँडर्ड ऑफ पाप ज्याला म्हणतात ना, ते खूप वेगळं असतं. त्यांना कसं वाटतं की भगवंतांना विसरणं, एका क्षणासाठी विसरणं म्हणजे खूप मोठं पाप आहे हे त्यांच्या दृष्टीने. बघा, स्टँडर्ड ऑफ पाप म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जो श्वास घेत आहे, मी जो श्वास घेत आहे तो भगवंतांशिवाय घेत आहे, भगवंतांना विसरून घेत आहे, म्हणजे काय, मी खूप मोठं पाप केलं आहे, मी खूप पापी आहे, पतित आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांचं लेवल खूप मोठं आहे. आणि त्यांना आपल्या काय केलंय, त्यांनी आपल्या पुढे एक हायर स्टँडर्ड आपल्या पुढे ठेवलेलं आहे, एका क्षणासाठी सुद्धा विसरत नाही. मग आपल्याला काय होतं की काही आपल्याला फरक पडत नाही की आपण काय केलं पाहिजे, की आपल्यामध्ये सुद्धा ते प्रार्थनेचा भाव आपल्यामध्ये यायला पाहिजे, की आपण सुद्धा जे आपल्याला जो आपला भाव आहे ना तो प्रार्थना रूपी असला पाहिजे, की सतत प्रार्थना केल्या पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ बघा, भगवंतांना उठवल्यानंतर प्रार्थना करा, दुपारी विश्रांती देताना भोग लावताना प्रार्थना करा, झोपवताना भगवंतांना प्रार्थना. ही एक प्रकारे ना प्रार्थनेची आपण जर सवय लावून घेतली ना, की भगवंता एवढं जरी म्हटलं ना तुम्ही, हे भगवंता मी खूप पापी आहे, खूप अहंकारी आहे, मला सतत कुणीतरी स्तुती करावीशी वाटते आणि ती हवीशी वाटते, आणि जे मला वाईट बोलतात ना मग मला मनाला वाईट वाटतं. अशा गोष्टी मला का होतात माझ्या बाबतीत. मग मी कधी तुमचा सरेंडर भक्त होईल, असं एकदम मनापासून आपण प्रत्येक प्रार्थना करायला पाहिजे भगवंता, की मी कधी तुमचा भक्त होईल, अजून मी साधक आहे, मी कधी भक्त होईल, आणि मला खूप इच्छा आहे तुमचा भक्त आणि तुमची प्रामाणिक सेवा करण्याची, अशी भगवंतांना बोलायचं, आपण प्रार्थना करायची, एक दोन तीन टाइम प्रार्थना करा भगवंतांना. मग भगवंत कधीही आपल्याला विसरत नाही, आणि ते आपल्याला खूप चांगला चांगला साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये घडवून आणतात, की ते आपल्याला इतकं काही अनुभव, म्हणजे ह्या प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे ना, की कारण आपण प्रत्यक्ष भगवंतांशी बोलत असतो. बघा, चॅन्टिंग आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस सुद्धा आपण भगवंताशी बोलत असतो, पण कसं होतं की आपल्याला ती सवय नसते, आपण जप करत 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 जातो, जणू काय जसा टेप लावलाय ना, एकदम बटन टाकलं की सुरू. मग आपण लक्षात 16 माळा होईपर्यंत विसरून जातो, एका मिनिटासाठी सुद्धा कधी कधी असं 16 माळा होतात की एका मिनिटासाठी सुद्धा आपण भगवंतांची आठवण काढत नाही, आणि मग असं वाटतं अरे 16 माळा झाल्या आणि आपण भगवंतांना आठवलं सुद्धा नाही. म्हणजे हे आपल्यात अजून ती टेंडन्सी येत नाहीये की प्रार्थनात्मक चॅन्टिंग, म्हणजे हे प्रार्थना जप म्हणजे काय, की सतत भगवंतांना प्रार्थना करत राहायचं, की भगवंता मला सेवा प्रदान करा, मी खूप पापी आहे, माझे चंचल मन आहे ते तुमच्याकडे केंद्रित करा. ही जी प्रार्थना हे आपण आहे ना ती करतो चॅन्टिंग मध्ये, परंतु आपल्याकडून होत नाही ती प्रार्थना, त्याच्यामुळे अजून सवय नाही ना, त्याच्यामुळे एक दोन माळा झाल्या ना, एक दोन माळा झाली स्टॉप व्हायचं आणि भगवंतांना प्रार्थना करायची. आणि मध्ये मध्ये जप करता करताना सुद्धा मध्येच मोठ्याने म्हणायचं, हे भगवंता मी खूप, माझं चंचल मन आहे आणि मी अजून सुद्धा तुमच्या इतकं मोठे हिरे, तुमचं नामस्मरण मध्ये एवढे हिरे आहेत ते मी हृदयात घालू शकत नाही, ते मी बाहेर अगदी निर्लज्जपणे बाहेर फेकून देत आहे. म्हणजे मी का हे नामस्मरणासारखे महान मोठे हिरे आहेत ते मी माझ्या हृदयामध्ये साठवू शकत नाही. असं मोठ्याने प्रार्थना करा आणि पुन्हा चॅन्टिंग सुरू करा, जेणेकरून आहे ना आपला हा जो प्रार्थनेचा भाव आहे ना आपला वाढत जाईल. त्याच्यामुळे भगवंतांना हा जो प्रार्थनेचा भाव आहे ना तो फार गरजेचा आहे आपल्यासाठी. कारण भगवंतांची आठवण ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे तृणादपि सुनेचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदाहरी. म्हणजे ह्या गोष्टी तृणादपी म्हणजे पूर्ण आपल्याला तृणापेक्षाही सुद्धा आपल्याला नम्र अवस्था, म्हणजे अशी आपण म्हटलं पाहिजे की मी माझ्या आतापर्यंत भगवंता माझ्यात कोणतीच पात्रता नाही तरी सुद्धा मला मला तुमच्या नामाचं चॅन्टिंग करायचंय, पण अजून सुद्धा मी नामस्मरण नीट व्यवस्थित करू शकत नाही. हा नम्र भावात तुम्ही काय करा, एका गवताच्या पात्यावरूनही नम्र होऊन तुम्ही चॅन्टिंग करा. असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग असं हे पहा की आपल्याला हे जे तृणादपी आहे, मग त्याच्यापेक्षा निम्न होणं, वृक्षाप्रमाणे सहनशील होणं, हा जो भाव आहे
तो भाव आपल्याला काय करत आहे, की आपल्याला कोणत्या स्थितीपर्यंत नेणार आहे, तर आपल्याला आणि कोणत्या स्थितीतून बाहेर काढणार आहे. तर आपल्याला त्याच्याबद्दल काय, आपल्याला कोणाबद्दलही ईर्ष्या ईर्ष्या, जी ईर्ष्या आहे ती आपल्याला सगळ्या मनातून गेली पाहिजे आपल्याला. परत आणखीन लोभ आहे तो मनातून गेला पाहिजे. जी कोणा दुसऱ्यांविषयी जी स्पर्धा आहे वाटती ना, ती आपल्या मनातून गेली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मनातून आपल्या गेल्या पाहिजेत. कारण कसं आहे बघा, की ज्या वेळेस आहे ना, एक कोळी असतो, तर तो कोळी काय करतो, समुद्रावरती असं जाळं टाकतो आणि मासे पकडण्यासाठी. आणि ज्यावेळेस तो जाळे टाकतो त्यावेळेस जाळे टाकल्यानंतर ह्या माशाच्या ह्याच्यामध्ये तो मासे पकडून विकून टाकतो. पण ज्यावेळेस त्याला स्पेशल घरामध्ये मासे आणायचे असतात, तर तो काय करतो, जाळं टाकतो आणि प्रत्येक मासा बघतो आणि तो आपल्या घरी न्यायचा आहे त्याला. त्यावेळेस प्रत्येक मासा बघतो आणि हा चांगला असेल तरच तो घेऊन जातो, जो खराब आहे तो टाकून देतो. हे भौतिक उदाहरण झालं. पण आध्यात्मिक उदाहरण बघा, की भगवंतांना जर आपल्याला स्वीकार करायचा, भगवंतांच्या जाळ्यात जर आपण पकडला गेलो, तर त्यावेळेस भगवंत प्रत्येकाला बघणार आहेत. ह्याच्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर काय आहे का बघणार. हं? असेल तर पुन्हा समुद्रात जा, भौतिक जगामध्ये. नसेल तर चल माझ्या बरोबर. म्हणजे हे जे आहे ना, की हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते भगवंत पाहणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घालवायच्या आधी आपल्या मनामधून. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, एक शास्त्रविधीच्या लहरीप्रमाणे शास्त्रविधीचं पालन करायचंय आणि त्यानुसार उगाचच लहरीप्रमाणे वागायचं नाही. आपल्याला जे जसं पाहिलं गेलं नाही भौतिक जगामध्ये, आता मनुस्मृती आहे, त्याचं आम्ही मध्ये लोकांनी म्हणजे मध्यंतरी 500 वर्षापूर्वी वगैरे, की लोकांनी काय करायचे त्यावेळेस, ते मनुस्मृतीचा आम्ही त्याग करते. म्हणजे सॉरी, 100 वर्षापूर्वी, की मनुस्मृतीचा आम्ही त्याग करतोय असं म्हणून त्यांनी अगदी मनुस्मृती जाळली सुद्धा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का केल्या, तर त्यांना त्यातले नियम, हे नियम काय वाटत होते, की नियम म्हणजे आम्ही जे आता नियम काढलेत ना, ते खरे नियम आहेत आणि आधीचे जे नियम आहे ना, ते नियम आता लागू होत नाही असं त्यांचे म्हणणं होतं. मग पण शास्त्रविधीचा नियम आहे ना, हे दूरदृष्टीने केलेले नियम आहेत. मग आता बघा, की आता जर ते नियम फॉलो झाले असते, तर आता बघा मुलं किती सज्जन रीतीने वागले असते. मग त्या पद्धतीने का राहत नाहीये, तर सगळे अगदी कलियुगाच्या वाऱ्याबरोबर ती का वाहत चाललेत सगळे लोक, कारण ते कोणत्या विधिविधानांचे, नियमांचे पालन करत नाही. जो ते म्हणतील तो कायदा करतात. त्याच्यामुळे बघा, परदेशी लोक सुद्धा किती श्रीमंत असतात, किती श्रीमंत, त्यांच्याकडे काय नाहीये, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे, स्वतःच सौंदर्य आहे, स्वतःची संपत्ती आहे, स्वतःच एवढं सगळं सुंदर असा देश आहे, तरी सुद्धा त्यांना काय करावं असं वाटतं, की हिप्पी व्हावं असं का वाटतं. कारण त्यांना आहे ना, ह्याचं सगळ्याच वीट आलाय आणि एवढं सगळं भोग घेऊन सुद्धा त्यांना त्याच्यात कशातही सुख मिळत नाहीये. मग त्यांना काय म्हणायचं, की सुख कशात आहे, हे शोधण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करतात आणि हिप्पी होतात. ह्या सगळ्यात काही सुख नाही. कशात म्हणतात, की कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही आणि आम्ही ह्या सगळ्या नियमांपासून आम्ही बाजूला जाणार आणि ते काय करा, हिप्पी होतात, मनासारखं वागतात. मग अशा पद्धतीने तिथं ज्यावेळेस प्रभुपादांनी पाहिलं, की हे हिप्पी लोक आहेत, त्यांना याच्यात सुख प्राप्त नाही झालं. मग खरं सुख आहे ना, ते शोधत आहेत, परंतु त्यांना हे सुख त्याच्यातही मिळणार नाही. जे ते आता शोधत आहेत ना, त्यातही सुख मिळणार, सुख कशात मिळणार नाही, तर प्रभुपादांनी सांगितले, की नामस्मरणामध्ये किती सुख आहे. हे प्रभुपादांनी दाखवून दिलं, कारण त्यांच्या वाणीमध्ये इतकी शक्ती बघा, की आपण बघा महामंत्र गात राहिलो तर आपल्याला आपल्याशी कोण एवढा अट्रॅक्ट होणार आहे, कारण आपली शुद्धता नाहीये. पण प्रभुपाद बघा, की काय आहे प्रभुपादांकडे, की प्रभुपादांकडे की खूप असे हँडसम पुरुष होते, की जेणेकरून ते आता बसलेत आणि सगळे लोक त्यांच्या जवळ आलेत. किंवा खूप तरुण होते, की तरी त्यांच्या शक्तीने त्यांच्याकडे आकर्षित झाले. का खूप असा मंजुळ, पूर्ण असं भीमसेन जोशी सारखा असा चांगला आवाज होता त्यांचा, की जेणेकरून लोक सगळे अट्रॅक्ट झाले. नाही, काही या गोष्टीतलं त्यांच्याकडे नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांच्याकडं एक प्युरिटी होती, प्युरिटी. जे आतून जे भाव त्यांचे निघत होते ना, ते त्यांच्यामध्ये होते. की आता आधी सुद्धा बघा, तरुण होते ना, त्यावेळेस ते ज्यावेळेस सगळ्या गोळ्या औषधांचा त्यांचा जो व्यवसाय होता, त्यासाठी ते बाहेर गावी गेल्यावरती ज्या लॉजवरती राहायचे, तर त्या लॉजवरती राहिल्यानंतर सुद्धा तिथे ते पहाटे उठायचे आणि उठल्यानंतर पहाटे उठून थंड पाण्याने, कितीही थंडी असली ना, तर थंड पाण्याने आंघोळ करून ते बाहेर बाहेर पण यायचे. आणि बाहेर आल्यानंतर ते अर्घ्य वगैरे द्यायलाच बाहेर यायचे. त्यावेळेस काही लोक त्यांच्याकडे किंवा तिथला मॅनेजर बघायचा आणि म्हणायचे, हा हा कोण नवीन यायचं, म्हणजे त्यांनी सुरुवातीला नवीनच पाहिलं, तर त्यांचा नोकर म्हणतो, की नाही नाही, हे बऱ्याच वर्षापासून इथे बऱ्याच वेळा येतात म्हणून. पण म्हटलं, मग तुम्ही पाणी कसं काय त्यांनी एवढं गरम एवढ्या लवकर दिलं करून, तर म्हटलं नाही, गार पाण्याने आंघोळ करतात. आणि मग त्यांनी नंतर ते आतरूम मध्ये गेल्यावरती त्यांचा इतका सुंदर आवाज
त्यांचं प्रभुपाद इतकं छान कीर्तन करत होते, तर अख्खे जे लॉजवरचे सगळे लोक आहेत त्याचे कीर्तन करेपर्यंत सगळे त्यांच्या भोवती बसले, का तर सगळे अट्रॅक्ट झाले. त्यांचा जो आतून निघालेला की जो आवाज आहे, की ते म्हणतात की त्यांच्या आवाजामध्ये इतकी जादू आहे की त्या आवाजाने ना आपोआपच आहे ना, असं वाटतं की आपण वेगळ्या जगामध्ये गेलोय. आणि असंच त्या हिप्पी लोकांना झाले की आपण कुठेतरी या वेगळ्या जगात गेलोय, आणि त्यामुळे ते सगळे अट्रॅक्ट होत होते. कारण त्यांनी विधिविधानाचं सगळ्याचं नियमाचं सगळ्यांचा त्याग केला होता, परंतु ते प्रति त्यांना हे नाव वगैरे काही माहिती नाही, हे कोणाचं नाव घेतायत किंवा काय करतायत हे काही त्यांना माहिती नाही. परंतु त्यांनी काय केलंय की त्यांना फक्त प्रभुपादांचा जो आतून निघालेली भावना आहे ना, ती फक्त त्यांना जाणवली आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श केली. त्याच्यामुळे कधी बघा की आपल्यामध्ये जे अवगुण आहेत, आपल्यामध्ये जे दोष आहेत, ते आत लपून ठेवायचे नाही कधी. कारण जे दोष आपण आत लपून ठेवले ना, तर ते आपल्याच आतून घात करून घेतात. बघा की एक उदाहरण आहे त्याच्यासाठी, की एक शिकारी होता, एक शिकारी. तर तो शिकारी अगदी सूट बूट टाय मध्ये तो आलेला होता आणि एकदम स्टँडर्ड शिकारी होता तो. तर मग तो शिकारी असा जंगलामध्ये जातो आणि तिथं असं लिहिलं होतं पाठीवरती की इथं शिकार करण्यास मनाई आहे, म्हणून तुम्ही कोणी येऊ शकत नाही इथं. त्या एरियामध्ये तो जातो आणि त्याचा असं त्याने एकदम मोठा कोट घातलेला असतो, तो खालपर्यंत असा लोळत असतो, असा कोट असतो त्याच्याकडे. आणि तो पाहतो तर तिथे एक लांडगा असतो आणि तो काय करतो, त्या लांडग्याला मारतो. आणि लांडग्याला मारल्यानंतर तो लांडगा मारणार आणि मारल्यानंतर त्याला आता तो लांडगा बघतच करत असतो की त्या आता लांडग्याला आता मी घेऊन जाणार म्हणून. तितक्यात काय होतं की फॉरेस्ट ऑफिसर तिथे येतात आणि मग तो घाबरतो. आता फॉरेस्ट ऑफिसर आले म्हटल्यावरती आता त्याला काहीतरी शिक्षा होईल, म्हणून तो काय करतो, पटकन त्याला जो लांडगा आहे पडलेला त्याला घेतो आणि त्याच्या कोटमध्ये लपवून ठेवतो. कोटमध्ये लपवून ठेवल्यानंतर पूर्ण असं पोटाला त्या लांडगं चिटकवून ठेवतो आणि वरून असं कोट घालतो, पूर्ण पॅक करतो. आणि तो फॉरेस्ट ऑफिसर येतो आणि तो म्हणतो तुम्ही काय करता इथे. तर ते म्हटलं नाही, मी आपलं हे चांगलं निसर्ग वगैरे पाहायला आलोय म्हणून. तर मग तो म्हणतात, मग तो पण उभा राहतो. मग तिथं बाकडं असतं, ते बाकड्यावरती बसतात आणि बाकड्यावरती बसल्यानंतर तो म्हणतो की अशी लोक तुम्ही आलं पाहिजे, थोडं इन्स्पिरेशन दिलं पाहिजे, थोडं निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे. असा तो फॉरेस्ट ऑफिसर बोलण्यामध्ये गुंतलेला असतो, त्याच्याशी बोलत असतो. इकडे काय होतं की हा जो शिकारी आहे, तो शिकाऱ्याने काय केलेलं असतं की त्याच्या कोटमध्ये काय असतो, लांडगा असतो. आता तो लांडगा काय पूर्ण मेलेला नसतो, अर्ध मेला असतो. आणि नंतर त्याला जाग येते त्या लांडग्याला, आणि मग तो काय करतो लांडगा, हळूहळू हळूहळू त्याचं मांस खायला सुरुवात करतो आतून. आणि मांस खायला सुरुवात केल्यावर मात्र मग काय होतं की तो खूप हे कंट्रोल करतो, कारण त्याला ते दाखवता पण येत नव्हतं, कारण त्याला पुन्हा मोठी शिक्षा झाली असते, म्हणून तो स्वतःला पूर्ण सहन करतो. आणि तो ज्यावेळेस फॉरेस्ट ऑफिसर निघून जातो त्यावेळेस मात्र तो असा कोट उघडतो, परंतु काय होतं, तो त्याला स्वतःला उभा सुद्धा राहता येत नाही, कारण तो त्याचं मांस पूर्ण ह्या लांडग्याने खाऊन टाकलेलं असतं आणि तिथंच तो गतप्राण होतो. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की त्यांनी काय केलं की स्वतःचे जे आहे, जे अनर्थ आहेत त्यांनी त्याचे लपवून ठेवले. स्वतःचे अनर्थ आपण कधी लपवून ठेवायचे नाही, ते उघड करायचे. आणि आपले जे सिनियर्स असतील त्यांना असं बोलायचे, किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टीत त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून हे आपण काय केलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण हे झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, आपण सगळ्या बोलल्या पाहिजेत. आपण कोणत्याही गोष्टी लपवून ठेवायच्या नाहीत सगळ्या गोष्टी. कारण ज्याप्रमाणे कसं आपण पाहतो गुरु महाराजांप्रती आपले उच्च वैष्णव असतात, ते आपल्याला एक डॉक्टर प्रमाणे असतात, ते आपल्याला त्या पद्धतीने आपलं काम करत असतात. ते डॉक्टर पुढे आपण काही लपवून ठेवत नाही. जसं म्हणतात की डॉक्टर आणि वकिलांपुढे काही लपवून ठेवायचं नसतं, तसं डॉक्टरांना आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तसं आपण गुरु महाराजांपुढे, आपल्या उच्च शिक्षा गुरूंपुढे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आपल्या सगळ्या. आणि मग अशा पद्धतीने आजचं जे पूर्ण प्रवचन आहे आपलं, हे जे पूर्ण आहे ह्या श्लोकामध्ये, त्यामध्ये आपण काय शिकलो की शास्त्रविधीचा आपण त्याग नाही करायचा आणि आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म नाही करायचं, आणि त्याचं नुकसान काय होतं, आपल्यालाच होतं. काय होतं, त्याला सिद्धीही प्राप्त होत नाही, ज्याच्यासाठी तो झटत असतो तो आनंदही प्राप्त होत नाही, आणि परमगती तर लांबच. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. तर आज आपल्याला आहे ना, थोडस मी बुक डिस्ट्रीब्युशन विषयी सुद्धा थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. तर आपल्याकडे वेळ पण आहे थोडा. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक एक आहे महाराजांची एक गोष्ट आहे. ज्यावेळेस ब्रजबिहारी प्रभू आहेत, ब्रजबिहारी प्रभू ते महाराजांना एक प्रश्न विचारतात
की महाराजांना प्रश्न विचारतात की कशा पद्धतीने महाराजांना म्हणतात की तुमच्या बाबतीत किती अशा गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळं तुमचं काय झालं, शोषण झालं, अनेक संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेस महाराज म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा मला कधी तिटकारा वाटला नाही किंवा त्याचं कधीही मला तिरस्कार कोणत्या गोष्टीचा वाटला नाही. कशामुळे वाटलं नाही, तर ते काय म्हणतात की आपण ज्यावेळेस आहे ना, तृणादपि सुनेचेन हा हा तृणादपि सुनेचेन ह्या जी प्रार्थना आपण भगवंतांना करत असतो, तर ती भगवंत ना, जर आपण प्रार्थना करतोय तर मग ही प्रार्थना करतोय, भगवंत आपल्याला शिकवतायत ह्या सगळ्या गोष्टी. मग ते शिकवण्यासाठी काय अशाच उगाच असा हात करून ते आपल्या असं प्रकाशाने टाकणार आहेत का आपल्या सगळ्या गोष्टी? हा आता तुझ्या तृणादपि सुनेचेन आला आहे म्हणून, असं नाही. तर आपल्याला ते शिकवणार आहेत. हा, जसं की आपल्याला शिक्षक असतात, शिक्षक सुद्धा आपल्याला एखादं गणित शिकवतात किंवा एखादी लेसन शिकवत असतात, त्यावेळेस ते सुद्धा म्हणतात का की मुलांना आता मी शिकवलंय, आता तुमचं सगळं तुमच्या डोक्यामध्ये बसलंय, मी फक्त हात वरती करेल आणि तुमचं सगळं शिकून होईल, असं नाही. त्याच्यासाठी ते प्रॅक्टिकल घेतात. हा, प्रॅक्टिकल घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतात. त्या पद्धतीने की महाराज म्हणतात की ह्या ज्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी माझ्या बाबतीत सगळ्या घडल्या, ज्याच्यामुळे मला संकट आली, ज्यांनी माझं शोषण केलं, ह्या सगळ्या हे जी लोक आहेत ना, त्याचा कधीच मला तिरस्कार वाटला नाही, कारण ह्या लोक माझ्यासाठी खूप पूजनीय आहेत. कारण त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या, सहनशील कसं व्हायचं शिकवलं, नम्र कसं राहायचं शिकवलं. हा, ह्या सगळ्या गोष्टी ना मला त्यांनी शिकवल्या, त्याच्यामुळे ते माझे गुरु आहेत. म्हणजे अशा पद्धतीने महाराज इतके उच्च स्तराप्रत होते की त्यांना असं म्हणायचे की ह्या ज्या क्वालिटी आहेत ना, तर त्या क्वालिटी कोणामध्ये आहेत? महाराजांमध्ये आहेत. आणि कशा पद्धतीने नम्र व्हायचं असेल, मग आपल्याला जर बुक डिस्ट्रीब्युशन करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्यामध्ये नम्रता येणं फार गरजेचं आहे. कारण आपण नम्रता जर नसेल ना, तर आपण जाऊ शकत नाही. नम्रता जर असेल ना आपल्यामध्ये, तर आपण पुढे जाऊन म्हणू शकतो की हे तुम्ही पुस्तक घेणार आहे का? नाही नाही, मी का म्हणू, आपण असं कसं म्हणायचं, असं आपण जर त्याच्यामध्ये ऍटिट्यूड असेल तर तो म्हणू शकत नाही. जर नम्रता असेल तरच तो पुढे जाऊन हे पुस्तक तुम्ही घेता का, आणि आपल्याला ती शक्ती पण आपल्यामध्ये नाही म्हणून पचवून घेण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे सहनशीलता सुद्धा आपल्यामध्ये ती असली पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की तृणादपि सुनेचेन असेल, तरोरपि सहिष्णुना असेल, तरच तो कशा पद्धतीने बुक डिस्ट्रीब्युशन करू शकतो. आणि आपल्यामध्ये काय पाहिजे की तसं एक प्रकारे ना, एक कोणतेही उदाहरण जरी घेतले आपण, की त्याच्यामध्ये ना, की जर भगवंतांचं जे काही प्लॅन असेल ना, कोणताही प्लॅन असेल भगवंतांचा, आणि ते प्लॅन भगवंतांप्रमाणे आपण केलं पाहिजे, की भगवंतांप्रमाणे आपण वागायला लागलं पाहिजे. आपलं प्लॅन वेगळं असतं, पण भगवंत काय करतात, त्यांचं प्लॅन वेगळं असतं आणि ते त्यांच्या प्लॅन नुसार वागतात, आणि आपण आपल्या डोक्यामध्ये दुसरं प्लॅन असतं. पण बघा की भगवंतांच्या प्लॅन प्रमाणे कोण कोण गेलं, की जसं की पृथू महाराज, बघा पृथू महाराजांनी किती यज्ञ केले, 99 यज्ञ केले. 99 यज्ञ केल्यानंतर फक्त काय केलं, ब्रह्माजींनी सांगितलं येऊन, इंद्र तिथं काय करायचं, सारखं सतत यायला लागला इंद्र. त्यावेळेस काय केलं की ब्रह्माजींनी सांगितलं की बास आता पृथू महाराजांना, की तुम्ही आता 99 यज्ञ केले, बास करा म्हणून. मग त्यावेळेस पृथू महाराज म्हटले नाही नाही नाही, आता मी 99 पर्यंत आलो होतो आणि आता 100वा यज्ञ करणारच, असं कधीच म्हटले नाही. ठीक आहे, ब्रह्माजींनी सांगितलं की लगेच त्यांनी भगवंतांचं हे प्लॅन असेल म्हटले, आणि त्यांनी ठरवलं की भगवंतांच्या प्लॅन प्रमाणे वागायचं, आणि त्यांनी 99 यज्ञामध्येच तिथं थांबवलं. आता प्रियव्रत महाराजांचं पण उदाहरण बघा, की प्रियव्रत महाराज सुद्धा गंध माधव पर्वतावरती किती छान त्यांची साधना चालू होते, ते पूर्ण असे वैरागी होते, तरी सुद्धा तिथं प्लॅन चेंज लगेच नारद मुनींच्या कृपेने एवढी मोठी तपश्चर्या करत होते, पण तिथेही ब्रह्माजी आले आणि त्यांना म्हटले की तुम्ही असं राहू शकत नाही, तर तुला काय करावं लागेल, की तुला पुन्हा सृष्टी निर्मितीसाठी लग्न करावं लागेल, गृहस्थ आश्रम स्वीकारावा लागेल म्हणून. मग त्यांनी सुद्धा मग ते लगेच स्वीकार केलं, तर त्यांच्यामध्ये ती स्थिती नव्हती. ते तर खूप शुद्ध भगवंतांचे भक्त होते, पण केवळ त्यांनी ठरवलं की हा भगवंताचा प्लॅन असेल, मला भगवंतांच्या प्लॅन प्रमाणे वागावं लागेल. आता इथे अर्जुनाचं सुद्धा उदाहरण बघा, की अर्जुन सुद्धा काय म्हणतात, की अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, पण तरी सुद्धा भगवंत काय म्हटले, की तुला युद्ध करावं लागेल म्हणून. मग अर्जुनाच्या मनाच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी काय केलं, ही भगवंतांची इच्छा आहे ना, ठीक आहे मी युद्ध करणार. मग तिथे सुद्धा त्यांनी भगवंतांच्या प्लॅन प्रमाणे
वागायचं ठरवलं. म्हणजे अशा पद्धतीने ही जी उदाहरणं मी का सांगत आहे, तर आपण बाहेर पडताना आपण जरी आपल्या प्लॅन प्रमाणे आपण ठरवलं असेल, की मी असं करेल, तसं करेल. पण भगवंतांचं प्लॅन खूप वेगळं असतं. ते काय करतात, इतके वेगळे प्लॅन असतात, की त्याप्रमाणे आपल्याला सरेंडर व्हायचंय, भगवंतांच्या प्लॅन प्रमाणे वागायचं. कारण भगवंत काय करतात, त्यांचं खूप मोठं काहीतरी प्लॅन असतं त्याच्यामध्ये. आणि तुम्ही ज्यावेळेस आहे ना बुक डिस्ट्रीब्युशन करायला जाता, की तुम्ही 4 भगवद्गीता वाचला आणि 15 जणांकडे गेला. तर तुम्हाला काय वाटतं, की मी आज 4च भगवद्गीता वाचल्या. पण भगवंत ते धरत नाहीत. भगवंत तुम्ही 15 जणांकडे गेलाय ना, तुम्ही 15 वेळा प्रयत्न केलाय ना, तर ठीक आहे. तुमचं ग्रंथ वितरण पुण्य तुमचं 15 वेळाचं झालेलं आहे. म्हणजे असं नाही ठरत, की तुम्ही 4 भगवद्गीता वाचल्यात म्हणून 4च. एवढं तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत आहे ना फक्त प्रयत्न पाहतायत. आपल्याला काय करायचं, निमित्त मात्र भावसाचे माय म्हणजे समज फक्त आपल्याला निमित्त मात्र व्हायचंय. आपल्याला निमित्त भगवंतांप्रमाणे आपल्याला त्यांचा प्लॅन प्रमाणे आपल्याला वागायचंय. आता प्रभुपाद आपल्याला एक प्रश्न विचारला, की प्रभुपादांना, की भगवंतांनी प्रभुपादांद्वारे आपल्याला काय काय प्राप्त झाला? प्रश्न एका भक्तांनी प्रभूजींनी एकदा सगळ्यांना विचारलं. तर बऱ्याच जणांनी सांगायला सुरुवात केली, प्रभुपादांनी आपल्याला काय काय दिलं? तर प्रभुपादांनी आपल्याला नामस्मरण करायची शक्ती दिली. प्रभुपादांनी आपल्याला धाम दिलं. प्रभुपादांनी आपल्याला प्रसाद दिला. प्रभुपादांनी आपल्याला अशी विशाल मंदिरं दिली. प्रभुपादांनी आपल्याला गुरु प्रदान केले. म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार गुरु शिष्य परंपरेनुसार त्यांनी आपल्याला गुरु प्रदान केले. म्हणजे इतकं काही प्रभुपादांनी आपल्याला दिलं आहे. की आपण नरकामध्ये चाललो होतो आणि नरकामध्ये जाण्यापासून आपला जो ब्रेक लावलाय ना, तो प्रभुपादांनी लावलेला आहे. म्हणजे इतका मोठा आपल्यामध्ये बदल झाला. बघा की आपण जर इस्कॉनमध्ये नसतो तर आता आपण कुठे असतो. हा पण विचार जरी केला ना तरी अंगावरती शहारे येतील आपल्या. म्हणजे बघा की आपण कितीतरी जन्म असेच आपण वाया घालवलेत आणि प्रभुपाद नसते तर आपण काय केलं असतं. म्हणजे त्याच्यामुळे एकदा प्रभुपादांना विचारलं, की तुम्हाला कोणती गोष्ट प्रसन्न करू शकतात. तर प्रभुपाद काय म्हटले, की ग्रंथ वितरण केला तर मला तुम्ही खूप प्रसन्न करू शकता. मग आपल्याकडे संधी आहे. प्रभुपादांनी आपल्याला एवढं काही सगळं दिलंय ना, तर मग प्रभुपादांना जे आवडते ना ते करण्याची संधी आता आपल्याकडे, की आपण जास्तीत जास्त ग्रंथ वितरण आपल्याला करायचे. मग त्याच्यासाठी काय आहे, की सगळ्यात गोष्ट म्हणजे एक एक स्टेप घेतली पाहिजे आपण. स्टेप म्हणजे कशी? एकदा एक भौतिक उदाहरण आहे बघा. ब्रिटिशमध्ये ब्रिटिशमध्ये ना 2000 नाही 1903 साली. तर 3 सालापासून आहे ना तिथे काय झालं होतं, की एकही काय त्यांनी कोणतंही ऑलिम्पिक मध्ये एकही मेडल त्यांनी काय केलं नव्हतं सायकलिंग मध्ये एकही त्यांच्याकडं एकही अवॉर्ड आलं नाही किंवा हे गोल्ड मेडल आलं नाही, कोणतंही मेडल नाही. मग त्यांना असं वाटलं, की आता काय केलं पाहिजे? जवळ येणे इतका काळ व्यतीत झाला, की 2003 म्हणजे जवळजवळ 100 वर्ष त्यांच्याकडे एकही मेडल नव्हतं. मग 2003 साली काय झालं, की त्यांनी ठरवलं आता काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, की ती अशी मोठी गोष्ट आहे, की 100 वर्ष आपल्याला एकही मेडल आलं नाही. मग त्यांनी ठरवलं, की काय करायचं? तर एक एक स्टेप आपण एक तिचा जो कोच नवीन नेमला होता, थोडं थोडं प्रगत होता. तर तो म्हटला, की आपण आता आहे ना एकदम मोठा बदल करण्यापेक्षा थोडे थोडे स्टेप बाय स्टेप बदल करायचं. तर काय करायचं? तर सुरुवातीला त्यांनी काय केलं, की आपले सायकलमध्ये चेंजेस सुरुवात केली. सायकलमध्ये काही चाकांमध्ये चेंजेस केले. परत जे हे आहेत कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणारे आहेत त्यांना काय व्यवस्थित झोप होत आहे का, त्यांची झोपेसाठी त्यांनी काय केलं, की चांगल्या गाद्या आणल्या, त्यांचं खाणं-पिण्यांकडे लक्ष दिलं. परत आणखीन त्यांना सगळ्या गोष्टी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. ह्या सगळ्या एकदम स्टेप बाय स्टेप त्यांनी एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात केला. आणि ह्या सगळ्या बदलामुळे त्यांचं इतकं महत्वाचं म्हणजे मोठं म्हणजे एकदम 54 मेडल्स त्यांना 2003 मध्ये त्यांना प्राप्त झाले. म्हणजे 100 वर्षात कोणतीही गोष्ट झाली नाही. पण त्यांनी एक एक पाऊल पुढे गेले ते आणि त्यांना काय झालं, की हे यश प्राप्त झालं. मग आता हे झालं भौतिक उदाहरण. मग आध्यात्मिक आपल्याला बुक डिस्ट्रीब्युशनसाठी याचा उपयोग काय होतं? तर आपण आहे ना, आपण म्हणतो, की नाही मी कधी अजून बाहेर पडलेच नाही आणि मी कधी बुक डिस्ट्रीब्युशन केलंच नाही आणि कसं जायचं बाहेर? मनामध्ये खूप भीती आहे माझ्यात आणि लोक काय म्हणतील? ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये येतात. मग ते काय म्हणतात, की तुम्ही एक एक स्टेप पुढे जा. एक स्टेप म्हणजे काय? तर तुम्ही आधी काय करा म्हटले, भगवद्गीता उचला हातामध्ये, घ्या भगवद्गीता म्हटली. चालेल. भगवद्गीता घेतली. त्याच्यानंतर बाहेर पडा, दुसरी स्टेप बाहेर पडा. आज आणि ठरवा की मी एकच भगवद्गीता वाटणार आहे म्हणून. एवढंच ठरवा फक्त. एक तरी भगवद्गीता वाटणार. मग हा स्टेप आहे ना तुम्ही करू शकता तुम्ही.
मग एक भगवद्गीता हे करा आणि मग भगवंतांनी प्रार्थना करा की मला भीती वाटते किंवा मला मी म्हणावं असं कसं कसं म्हणावं असं वाटतं. पण हे भगवंतांवरती सोडून द्या. आता मी तुम्हाला उदाहरण सांगितले सगळे की प्लॅन भगवंतांचे आहेत, पण त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, वाहत जायचं, त्यांच्या प्लॅन प्रमाणे आपल्याला वागायचं. आपण जरी काही प्लॅन केले असले ना, तर नाही घडले तर ठीक आहे. नाही भगवद्गीता एक गेली ना ठीक आहे, नाराज व्हायचं नाही. तर आपल्याला पुढे जायचंय, आणखीन भगवद्गीता एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती जाईल की नाही, अशी ही आपली पहिली स्टेप झाली. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. जसं की भगवंतांना काय झालं, आपण हे भौतिक जगामध्ये आलेलो आहे. जसं की आता आपले आई वडील असतात, आपले आई वडील आपल्याला घेऊन ज्यावेळेस यात्रेला जत्रेला जातात, त्यावेळेस जत्रेला गेल्यानंतर आपण लहान असताना की आपल्याला हाताला धरूनच घेऊन जाणार ते. पण आपलं लक्ष कुठं असतं, तिथं खेळणी आली, तिथं खेळणी, तिथं शो कसला तरी हे चाललाय, शो चाललाय, तो बघत बसणं किंवा काही धोका चाललाय तर तिथेच जाणं, तिथेच स्वतःच खेळत बसणं, हे आपलं काम असतं. मुलांचं म्हणजे मुलं, छोटी मुलं असतात ते आपले असंच फिरत असतात. पण आई वडिलांचं मात्र काय, त्यांच्याकडेच लक्ष असतं, तो काय करतोय याच्याकडे. पण अचानक काय होते की नजर चुकून जर तो मुलगा चुकला, आई वडिलांच्या नजरेतून गेला, इकडे तिकडे खेळत बसला, तो आपला छान खेळत बसलाय, झोका खेळ काय खेळ, हा, पण मात्र आई वडिलांच्या नजरेतून दूर गेला, त्यावेळेस सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला येईल आधी, की आई वडिलांना. की त्याचं टेन्शन येईल की आपला मुलगा कुठं गेला म्हणून. त्याचं टेन्शन, जास्त टेन्शन कोणाला, आई वडिलांना. मुलगा काय खेळतोय आपला, त्याच्या लक्षातही नाही की आई वडील आपल्याला पाहत नाहीत किंवा आपल्याला, आपण आई वडील त्याला असं वाटते हा आपण त्याच्या ह्याच्यामध्ये दंग असतो तो. पण आई वडिलांना खूप टेन्शन असतं. तसंच आहे की आपण आहे ना आपल्या संसारामध्ये गुंतलो आहोत, आपण भौतिक जगात आलोय, अनेक जन्म घेतलेत, पाप पुण्यामध्ये गुंतलोय, सगळं काही आपलं करून चुकलेलं आहे आणि आपल्यामध्येच आपल्या रममाण आहोत. पण आई वडील आपल्याला तिकडे पाहतायत की माझा मुलगा चुकलाय म्हणून, आणि त्यांना खूप टेन्शन आहे भगवंतांना. ते जितके आनंदीत ना तितके दुःखी पण आहेत, कारण आपण त्यांच्यापासून दूर आहोत. मग त्याच्यासाठी काय करायचंय की भगवंत भगवद्गीतेतच म्हणतात की, ते म्हणतात की जर हे ज्ञान तू जर दुसऱ्यांना दिलं तर मी सगळ्यात जास्त आनंदी होतो. भगवंत म्हणतात हे ज्ञान जर दुसऱ्यांना दिलं, मग आपल्याला काय करायचंय, ही जी गीता आहे ना सगळ्यांपर्यंत पोहोच करायची, जेणेकरून भगवंतांना आपण जास्तीत जास्त काय करू, आनंद देऊ शकू आपण भगवंतांना. करुणा देऊ शकू आपण. बराच वेळ झाला. करुणा देऊ शकतो. आणि मग हे मी थोडक्यात सांगते आता. तर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे की हे जे बुक डिस्ट्रीब्युशन आहेत ना, तर ते एक बॉम्ब सारखे काम करत असतात. ते कोणाकडेही जातील आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते काय काय अनुभव आणतील. आता एक उदाहरण थोडक्यात सांगते. आता मला वेळ झाल्यामुळे मला खूप काही राहिलं आणि वेळ झालाय. बरं ठीक आहे. तर एक भांडण चालू असते एका ह्याच्यामध्ये, आणि भांडण चालू असताना, हा परदेशातलं उदाहरण आहे. तर ते दोघंही खूप भांडत असतात आणि ते जे असेल ते अंगावर फेकायचे. आणि इकडे त्यांच्या घराच्या समोर एक दुसरा व्यक्ती असतो. तर तो आपला बाल्कनीमध्ये बसलेला असतो आणि तो खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि भगवंतांना प्रार्थना करत असतो की भगवंता, म्हणजे देवांना प्रार्थना, मला काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग दाखवा. आणि हे इकडं मात्र यांची भांडणं चाललेली असतात. आणि हे ते काय करतात, त्याच्या हाताला एक भगवद्गीता येते आणि ती त्याला मारते, आणि ती मारून त्यांना ती चुकवतो आणि ती पुढच्या बाल्कनीमध्ये, जो प्रार्थना करत असतो ना त्याच्या बाल्कनीमध्ये पडते. आणि ती पडल्यानंतर मग त्या व्यक्तीला कसं वाटलं की मी प्रार्थना केली ना म्हणून हे भगवंतांनी दिलेला प्रसाद आहे, आणि तो ती भगवद्गीता वाचायला लागतो. ती होती श्रील प्रभुपादांची जशी आहे तशी भगवद्गीता. आणि ते मग खूप महान भक्त होतात त्या भगवद्गीता वाचून. म्हणजे हे एक प्रकारे, ती जरी आपल्याला वाटलं ते घरातली कोणती व्यक्ती वाचत नाही, पण एक प्रकारे कधी त्याचा स्फोट होईल असं कधी काही सांगता येत नाही. आता एक दुसरं म्हणजे की फक्त एका ह्याच्यामध्ये एक भगवद्गीता असते, तर त्यांना एका रद्दीच्या दुकानामध्ये, भारतातलं उदाहरण आहे, रद्दीच्या दुकानामध्ये त्यांना सापडली. एका व्यक्तीला ते रद्दीच्या दुकानात सापडले, आणि मग ते त्यांना असं वाटलं की अरे भगवद्गीता आहे ही, वाचली पाहिजे. तर वाचायला सुरुवात केली, आणि वाचता वाचता ते इतके सरेंडर भक्त भगवंतांचे झाले. आता दिल्लीमध्ये ते 40 वर्षापासून भगवंतांची भक्ती करते, आणि त्यांचं असं विशेष असं आहे की त्यांनी एकदा सुद्धा मंगल आरती चुकवली नाहीये. आणि त्यांनी एकदा त्यांचं ऑपरेशन होतं, तर डॉक्टरांना कबूल करून घेतलं की मला सोडताल का सकाळी, तर मी ऑपरेशन करेल म्हणून. तर त्यांनी स्ट्रेचरवर येऊन त्यांनी तिथं काय केलं, मंगल आरती अटेंड केली. म्हणजे बघा की इतके महान भक्त होऊ शकतात अचानक सापडलेल्या भगवद्गीतेनुसार.
की एकदा तर आफ्रिकेमधलं असं उदाहरण आहे की आफ्रिकेमध्ये तर एक व्यक्तीला एक जी भगवद्गीता आहे तर त्यांना एक भक्त असतात निरंजन महाराज. तर ते असे फिरत असतात, तर ते फिरता फिरता त्यांना अचानक असं एक जण बोलवतात त्यांना. तर त्यांना तिथं आफ्रिकेमध्ये कुणी कोणाला घरी बोलवणं म्हणजे खूप भयंकर गोष्ट असते, कारण तिथं कधी मनुष्याचं सुद्धा मांस खातात, त्याच्यामुळे गॅरंटी नसते. पण तेवढ्या ह्याच्यातून ते तिथं जातात आणि गेल्यानंतर मात्र त्यांना मग त्यांच्या वर्तनातून त्यांच्या बोलण्यातून वाटतं हा आहे आपण इथं सुरक्षित आहोत. आणि मग ते सांगतात की तुम्ही जे आता मंत्र गात होता ना, मी 16 माळा जप करतो. मग त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, 16 माळा जप आणि कोणत्याही भक्तांचा संपर्क नाही, तर ते कसं काय करू शकला? तर ते म्हटले की मला एक अशी भगवद्गीता प्राप्त झाली आणि मग ती भगवद्गीता मी वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यातून मी आता 16 माळा जप करते. म्हणजे अशा पद्धतीने लोक इतका त्याच्यातून हे घेतात, बोध घेतात की भगवद्गीता इतकी महान आहे की ती आपण बुक डिस्ट्रीब्युशन करतोय, आपल्या मनामध्ये शंका येतात काही वाचेल का कोणी, काय करतील, पण काही शंका घ्यायचं कारण नाही. ती कधी त्याचा प्रभाव एक टाइम बॉम्ब प्रमाणे असतो, तो प्रभाव त्यांचा टाइम आला की तो प्रभाव दाखवत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, बुक डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. ज्यांना अजिबात शक्य नाही, अजिबात बाहेरच पडता येत नाही, त्यांनी फोनवरून हँडल केलं पाहिजे की माझ्या कोण नातेवाईक आहेत का त्यांना मी फोन करेल, तुम्हाला तिकडे पाठवायची का, कुरिअर करायची का, अशा पद्धतीने कम्फर्ट त्यांना द्यायचं. आणि आपल्या कोण मुलं असतात त्यांची मित्रमैत्रिणींना सांगा, विचारून बघा, अशा सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा कोणी आणखीन आपल्या ओळखीमध्ये कोण खूप श्रीमंत व्यक्ती असेल तर तुम्ही जास्तीत जास्त भगवद्गीता घेऊ शकता का, ह्या सगळ्या गोष्टी. जर कुणाला अजिबातच बाहेर पडता येत असेल ना, तर तुम्ही तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तो घेऊन सुद्धा तुम्ही बरचसं काही काम करू शकता. सॉरी, मी खूपच आज वेळ घेतला आणि मला लक्षातही आलं नाही खूप वेळ झाला म्हणून. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जे काही चुकलं असेल तर माफी असावी, आणि जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू गुरु महाराज आणि तुमचं सर्व वैष्णवांचा कृपाशीर्वाद आहे. थँक्यू. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज. हरी बोल. हरी बोल माताजी. सेटिंग चेंज करायचं का? हा म्हणजे वेळ झालाय मला वाटतंय. है ना सेटिंग चेंज माताजी? करू? नाही केलं तरी चालेल, हा कारण 3 वाजलेत माताजी आता. खूपच वेळ घेतला मी. हा. थांब थांब थांब. हा. हा, अनम्यूट कर तुझं. हरी बोल माताजी. आणि खूप श्रीजी सुंदर. पूजा, मी तुला होस्ट करते, उगीच माझ्यामुळं काही गडबड नको व्हायला. यू कॅन एंड इट वेन एव्हर यू फिनिश. हा हा हा, चालेल चालेल. हरी बोल माताजी. खूप हरी बोल. सुंदर. मुख्य म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये जी प्रगती करण्यासाठी उपाय सांगितले ते खूप सुंदर. म्हणजे सगळ्यांनाच ते गरजेचे आहेत. जास्त वर्ष झालेल्यांना सुद्धा आणि नवीन लोकांना सुद्धा. खूप खूप थँक्यू. खूप मस्त सांगितलं ते, प्रार्थना कशी करायची हे खूप सुंदर सांगितलं तुम्ही. थँक्यू थँक्यू. माताजी. चालेल, आपण माताजी बंद करूया का मग? हं? चालेल, प्रश्न नसतील तर. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम.